जातनिहाय गणनेचा केंद्राचा निर्णय, भाजप महानगरच्या वतीने धुळ्यात जल्लोष। भाजप महानगरच्या वतीने आमदार अनुप अग्रवाल यांच्या उपस्थितीत जल्लोष। जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला असून हा निर्णय जनहिताचा असल्याने भाजपा धुळे महानगरच्या वतीने आज नव्या महापालिकेच्या इमारतीसमोर या ठिकाणी भव्य असा जल्लोष व्यक्त करण्यात आला। फटाक्यांची आतिषबाजी करत, ढोल ताशे बडवत, पेढे भरून या ठिकाणी भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष व्यक्त केला। या प्रसंगी या ठिकाणी धुळे शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांनी सांगितले की जातनिहाय जनगणनेचा निर्णय हा अतिशय महत्त्वाचा असून या निर्णयानंतर काँग्रेस फुकटची श्रेय घेण्याचा प्रयत्न करीत आहेत। आमच्या मागणीमुळेच केंद्राने जातनिहाय जनगणनेचा निर्णय घेतला असे सांगत असून काँग्रेसने श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न करू नये। मनमोहन सिंग सरकारने 2010 मध्ये जातनिहाय जनगणनेसाठी निधीची तरतूद केली, परंतु त्यांना ते जमले नाही। 2011 मध्ये पी चिदंबरम यांनी जातनिहाय जनगणना काँग्रेस करणार नसल्याचे स्पष्ट केले होते। 2021 मध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भाजप सरकारचे जातनिहाय जनगणना करणार असे सांगितले होते। आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनगणनेचा निर्णय घेतला। हा निर्णय सर्व समाज घटकांना न्याय ठरणार असल्याने आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन करतो आणि जनहिताच्या या निर्णयाबद्दल या ठिकाणी जल्लोष करीत असल्याचे आमदार अनुप अग्रवाल यांनी यावेळी सांगितले। तर या प्रसंगी या ठिकाणी भाजप जिल्हाध्यक्ष गजेंद्र आंबटकर, माजी महापौर प्रदीप करपे, जयश्रीताई अहिरराव, प्रतिभाताई चौधरी, अल्फा अग्रवाल, कल्याणीताई आंबटकर, डॉक्टर सुशील महाजन, ओम खंडेलवाल, विजय पाचपुरकर, यरमनप्पा गवडी, ॲडव्होकेट किशोर जाधव, सागर चौधरी, संजय बोरसे, हर्षकुमार रेलन, नागसेन बोरसे, आकाश परदेशी, नरेंद्र चौधरी, अमोल मासुडे, संतोष कतार, सागर चौधरी, कमलाकर पाटील, बबनराव चौधरी, राजेश पवार, दगडू बागुल, भगवान देवरे, प्रशांत बागुल, रजनीश निंबाळकर, शरद चौधरी, अमोल मराठे, पप्पू डापसे, किशोर चौधरी, पंकज धात्रक, राजेंद्र खंडेलवाल, बंटी धात्रक, पवन जाजू, बंशी जाधव, सुहास आंबटकर, राजेश शहा, मुन्ना शितोडे, श्याम पाटील, तुषार भागवत, किशन जाधव, अनिल थोरात, यशवंत येवलेकर यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आवाज रेकॉर्ड होतो। नरेंद्र मोदी साहेबांचा, भारतीय जनता पार्टीचा, मोदी साहेब तुम आगे बढ़ो। भारताचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी जो ऐतिहासिक निर्णय घेतला जातनिहाय जनगणना, याचं स्वागत या निमित्ताने आज या ठिकाणी धुळे महानगरातर्फे जल्लोषाचा कार्यक्रम काँग्रेस सरकारने इतके वर्ष राज्य केले, परंतु दरवेळेला लोकांची दिशाभूल केली। जातनिहाय जनगणना झाली पाहिजे, परंतु आजपर्यंत त्यांनी कधी जातनिहाय जनगणना केली नाही आणि फुकट वाव आणणे आणि आता फुकटाचा श्रेय घेणे हेच काँग्रेस सरकारचं राजकारण आहे। ज्यांनी डिक्लेअर केलं त्याचा विषयच नाही, परंतु आम्ही मागणी केली म्हणून फुकटाचं श्रेय घेतलं। स्वतःच्या राज्यात स्वतःच्या काळात कधीच हा निर्णय घेऊ शकले नाही। 1910 मध्ये
मनमोहन सिंग सरकारने हा निर्णय घेतला होता. तब्बल 500 कोटीच्या जवळपास त्याच्यासाठी खर्चही केला, समितीही नेमली. परंतु 2011मध्ये पी चिदंबरम यांनी संसदमध्येच सांगितलं का जनगणना जातीनिहाय गणना करणं हे चुकीचं होईल आणि तो निर्णय पुढं कधी हे करूच शकले नाही. परंतु 2021मध्ये अमित शाह साहेबांनी सांगितलं होतं की आम्ही जातीनिहाय जनगणना करणार आहोत, त्याला कटिबद्ध आहोत. परंतु त्या काळात कोरोना आला, कोविड महामारीमुळं तो विषय पेंडिंग पडला. परंतु आता मोदी साहेबांनी तो निर्णय घेऊन संपूर्ण भारताला एक ऊर्जा, चेतना आणि सर्वांच्या मनात खुशी निर्माण केली आहे. त्याबद्दल भारतीय जनता पार्टी धुळे महानगरतर्फे हा जल्लोषाचा कार्यक्रम घेण्यात आला आणि तमाम धुळेकरांचे मोदी साहेबांच्या मनापासून आभार व्यक्त करतो. जय श्री.